नमस्ते मित्रांनो. शोध स्वामी विवेकानंदांचा हे डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या पुस्तकातील स्वामी विवेकानंद यांचे पत्र माझ्या वाचनात आलं. मी ते तुम्हाला ऐकून दाखवतो. हे पत्र त्यांनी त्यांचे मित्र हरिपद जे भारतात आहेत आणि स्वामी विवेकानंद त्यांना अमेरिकेतून पत्र लिहित आहेत. अमेरिकेत काय आहे आणि मी अमेरिकेत का आलो याबाबत त्यांनी 28 डिसेंबर 1893 रोजी शिकागो येथून श्री हरिपद मित्र यांना पाठवलेल्या पत्रात ते म्हणतात, प्रिय हरिपद, या देशात अनेक अद्भुत गोष्टी पाहावयास मिळतात. येथे जशा सुशिक्षित व सुसंस्कृत स्त्रिया आढळतात त्या संख्येने तशा मला इतर कुठेच दिसल्या नाहीत. या देशातील बर्फ जसे धवल तसेच धवल चारित्र्य असलेल्या हजारो स्त्रिया मी येथे पाहिल्या. त्या किती स्वतंत्र आहेत. सर्व कामे त्याच करतात. सारी विद्यालये महाविद्यालये त्यांनीच भरलेली आहेत आणि आपल्या देशात स्त्रियांनी रस्त्यामधून चालणे सुद्धा धोक्याचे आहे. खरा शाक्त कोण आहे हे तुम्हाला ठाऊक आहे? ईश्वर म्हणजे समग्र विश्वामध्ये व्याप्त अशी महाशक्ती होय आणि हीच महाशक्ती साऱ्या स्त्री जातीच्या रूपाने प्रकट झाली आहे. असे जो जाणतो तो खरा शाक्त होय. येथील पुष्कळसे लोक याच दृष्टीने स्त्रियांकडे पाहतात. येथे पुरुष स्त्रियांना फारच चांगल्या रीतीने वागवतात आणि म्हणूनच येथील लोक इतके सुखी, विद्वान, स्वतंत्र व उद्योगी आहेत. उलट आम्ही मात्र दुःखी, गुलाम व मृतवत का बनलो आहोत याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. आणि येथील स्त्रिया किती सुशील आणि शुद्ध आहेत. 25-30 वर्षाच्या खाली स्त्रियांचा सहसा विवाह होत नाही आणि आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे त्या स्वतंत्र असतात. त्या बाजारहाट करतात, शाळा कॉलेजात जातात, प्रोफेसर होतात आणि निरनिराळी कामे करून पैसा मिळवतात. ज्या स्त्रिया सधन आहेत त्या गरिबांच्या हिताची कामे करण्यात मग्न असतात. आणि आम्ही काय करीत आहोत? मुली 11 वर्षाच्या होत नाहीत तोच त्यांचे लग्न करून देण्याच्या फिकिरीत असतो. नाहीतर त्या बिघडतील अशी आम्हाला भीती वाटते. आम्ही काय माणसे आहोत? शिक्षण याती यतज्ञ कन्येचे देखील मुलाप्रमाणे काळजीपूर्वक पालन आणि शिक्षण झाले पाहिजे असे हे वचन आहे. आणि ते खुद्द मनुचे आहे. ज्याप्रमाणे 30व्या वर्षे लागेपर्यंत मुलांनी ब्रह्मचर्य पाळून विद्याभ्यास करायचा असतो तसा तो मुलींनी देखील केला पाहिजे. पालकांनी हे कर्तव्य पार पाडावयास हवे. पण प्रत्यक्षात आपण काय करतो? आपल्या स्त्रियांची उन्नती तुम्ही करू शकता काय? तसे कराल तर तुमच्या उन्नतीची आशा आहे. नाहीतर सध्या जसे तुम्ही मागासलेले आहात तसेच शेवटपर्यंत राहाल. आपल्या देशात जर एखाद्याच्या खालच्या जाती जन्म झाला तर तो कायमचा संपला असे मानावे. त्याच्या उन्नतीची मग काही आशा उरतच नाही. हे असे का बरे? हा केवढा भयंकर अत्याचार. या देशात सर्वांना वर येण्याची समान संधी लाभते आणि आम्ही काय करीत आहोत? देवा, आम्ही माणसे आहोत का? आपल्या देशात सर्वत्र जे अस्पृश्य समजले जातात त्यांच्या उन्नतीसाठी आपण काय करीत आहोत? आपण त्यांना स्पर्शही करीत नाही. आपण त्यांना दूर व्हा, दूर व्हा असे म्हणतो. हे जे हजारो साधू ब्राह्मण आहेत या आपल्या भावासाठी काय करीत आहेत? मी या देशात केवळ आपले कुतूहल पूर्ण करण्यास किंवा गंमत पाहण्यासाठी आलेलो नाही. मी या देशात नाव कमवण्यासाठी पाय ठेवला नाही. तर आपल्या देशातील गरिबांच्या उन्नतीसाठी काही उपाय सापडतो की काय हे बघण्यासाठीच आलो आहे. तुमचा विवेकानंद. मित्रांनो, या पत्रातून आपल्याला समजतं की स्वामी विवेकानंद हे त्यावेळच्या काळाविषयी किती आधुनिक होते. त्यावेळची भारतातील समाज व्यवस्था जाती व्यवस्थेने, स्त्री पुरुष असमानतेने, अंधश्रद्धेने बरबटलेली होती आणि स्वामी विवेकानंद या गोष्टी जाणून होते. त्यामुळे त्यांनी आधुनिक विचारसरणीचा, विवेकशील, विचारशील, वैज्ञानिक दृष्टिकोन या गोष्टींचा पुरस्कार केला. या पुस्तकातून त्यांची प्रतिमा केवळ एक प्रवचनकार, धर्मगुरू किंवा एका परिवाराच्या चौकटीत छानपणे बसणारा एक दक्ष हिंदू याला छेद देते. लेखक डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांचा शोध स्वामी विवेकानंदांचा हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि वाचलं असेल तर माझे शेअर करा. तोपर्यंत वाचत राहा, मस्त राहा. थँक्यू.